थोर आई शिवरायांची जिजाई आज पूजितो महाराष्ट्र सारा मुसलमानाचा मनाचा जिजाईला मुसलमानाचा मनाचा जिजाईला मनाचा जिजाईला शिवरायांची जिजाई धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई आज पूजितो महाराष्ट्र सारा मानाचा मानाचा जिजाईला मानाचा मानाचा जिजाईला मुघलांची सतत वेळी न दुबळ्यांना नव्हता भवारी दुबळ्यांना नव्हता भवारी दुबळ्यांना नव्हता भवारी मुघलांची सतत वेळी न दुबळ्यांना नव्हता भवारी दुबळ्यांना नव्हता भवारी दुबळ्यांना नव्हता भवारी आई बहिणीनं संकट काळी कैवारी कोणी कवेळी कैवारी कोणी कवेळी कैवारी कोणी कवेळी मनी जिजाईची खंत कधी होईल याचा मनी जिजाईचा खंत कधी होईल याचा करी विनंती आई शिवाईला मानाचा मानाचा जिजाईला मानाचा मानाचा जिजाईला मत धावून हकेलाली छोटी पुत्र दिला भाग्यशाली पुत्र दिला भाग्यशाली पुत्र दिला भाग्यशाली मत धावून हकेलाली छोटी पुत्र दिला भाग्यशाली पुत्र दिला भाग्यशाली पुत्र दिला भाग्यशाली नबी हिंदवीची पहट झाली गेला महाराष्ट्र गौरवशाली महाराष्ट्र गौरवशाली महाराष्ट्र गौरवशाली अशी महारथी आई पूर्ण इतिहास गाई अशी महारथी आई पूर्ण इतिहास गाई राजा संत जगाने पहिला जमानाचा मानाचा जिजाईला जमानाचा मानाचा धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई अशी पूजितो महाराष्ट्र सारा मानाचा मानाचा जिजाईला मानाचा मानाचा जिजाईला मानाचा मानाचा जिजाईला जसं आपण आता मुजरा केला आई जिजाऊला आई जिजाऊ शिवरायांच्या लहानपणी काय करायच्या तर छत्रपती शिवाजी महाराजांना श्री कृष्णाच्या श्री रामाच्या कथा सांगायच्या आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांवर वेगवेगळे संस्कार घडत गेले आणि छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं घडत गेले। जसं मी आता म्हटलं की आई जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना श्री रामाच्या कथा सांगायच्या आणि तो मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभू श्रीराम याच प्रभू श्रीरामांना पुढच्या गाण्याच्या माध्यमातून आपण वंदन करणार आहोत। सादर करतायत मिथुनजी गोंडावले। हे गाणं मुद्दामून घेतो की आपल्या खानदेशमध्ये रामनवमी मोठ्या प्रमाणात सादर केली जाते। त्या रामनवमीनिमित्त हा गाणं सुंदर आपल्या गाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंग गाणं आहे, खूप सुंदर असं गायलेलं आहे, आपल्या पुढे गाण्याचा प्रयत्न करतो। श्रीराम क्या बात है जानकी श्री राम जानकी बैठे मेरे सीने
श्रीराम। बोलो प्रभु सियावर रामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की। आजच्या या संपूर्ण शिवजन्मोत्सव सोहळा 2025 आणि या संपूर्णपणे आनंदात उत्साह साजरा होण्यासाठी